नमस्कार, मी महिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये. तर आज मी बनवणार आहे लुसलुशीत असा शिरा. तर त्यासाठी इथं 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी साजूक गाईचं तूप आणि इथं पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. इथं काजू बदामाचे बारीक काप करून घेतले आणि विलायचीची पूड. आपल्याला लुसलुशीत रवा बनवायचा असेल तर हे प्रमाण योग्य आहे. तर इथं 1 वाटी रव्यासाठी मी 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आणि इथे एका कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं. तर इथं सर्वात पहिल्यांदा काजू बदामाचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते आपण याला फ्राय करून घेऊ. कमी गॅसवरच फ्राय करायचे, नाहीतर हे करपू शकतात, लगेच डार्क कलर होतो याचा. ते इथं तेलामध्ये थोडेसे परतले की मी लगेच काढून घेणार आहे. ते हे बघा, मी याचा जास्त कलर बदलू दिला नाही, थोडेसे फ्राय केले आणि लगेच याला काढून घेतलं. आता वाटीमध्ये राहिलेलं सगळं तूप आपण टाकून देऊ आणि तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आणि आता ह्या रव्याला व्यवस्थित छान भाजून घेऊ. इथे रव्याचा आपल्याला कलर बदलायचा नाही, कमी गॅसवरच सतत हलवत त्याला भाजून घ्यायचं. हे बघा, इथे मला याला साधारण 7 ते 8 मिनिट लागले रवा पूर्ण भाजायला. आणि इथे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते पाणी आपण ह्या रव्यामध्ये टाकणार आहोत. शिरा करण्यासाठी नेहमी पाणी गरम करायचं आणि गरम पाणी शिऱ्यामध्ये टाकायचं आणि ह्याला लवकर आता मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या गाठी होणार नाहीत. हे बघा, अशा प्रकारे. इथे तुम्ही बघू शकता, गरम पाणी टाकल्यामुळे यामध्ये एक पण गाठी झाल्या नाही. आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघू. हे बघा, आपला रवा चांगला फुगलेला आहे आणि मऊ पण झाला. तर आता यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि त्यामध्येच थोडंसं मीठ टाकायचं, साधारण पाव चमचाला पण कमी मीठ. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पदार्थाची चव दुप्पट छान लागते. इथं व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान. हे बघा, अशा प्रकारे. आता झाकण ठेवून आणखीन 2 ते 3 मिनिट याला एक वाफ काढून घेऊ. हे बघा, आपला शिरा तयार झालेला आहे. आता यामध्ये शेवटी विलायचीची पावडर आणि एकदा मिक्स करून घेऊ. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की शिरा करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.